बाबाचे मार्गदर्शन आहे। ईमान ही भगवान है। ईमान म्हटलं की विश्वास आला, हिम्मत आली। काही विचारवंतांनी संतांनी मानवाला इमानदारी शिकवण्याकरिता कुत्रा या प्राण्याचे उदाहरण दिलेले आहे। परंतु कुत्रा म्हटलं की आपल्या मागे धावेल का, आपल्याला चावेल का याची सतत भीती असते। तसेच गेटवर असलेला कुत्रा हा चोरावरच नाही तर एखाद्या गरीबावर, चांगल्या व्यक्तीवर सुद्धा भुंकतो। मग मानवाला इमानदारी शिकवण्याकरिता कुत्र्याचे उदाहरण देणे हे योग्य आहे का? किंवा मानवाला इमानदारी शिकवण्याकरिता मानव उपलब्ध नाही का? प्रत्येक मानवास या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे किंवा नाही हे आपणच ठरवावे। बाबाचे मार्गदर्शन आहे, अज्ञानता मत बढ़ाओ, मानवता को जगाओ। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। नमस्कार जी सर्वांना।